नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा घेण्यात आली। त्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 5 मे 2025 रोजी 1 वाजता जाहीर करण्यात आला। आता येत्या शुक्रवारी म्हणजे 16 मे 2025 रोजी विभागीय मंडळाकडून संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना सकाळी 11 वाजता गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र आणि इतर महाविद्यालयाशी निगडित जे काही साहित्य असणार आहे त्याचं वितरण त्या दिवशी सकाळी 11 वाजता केलं जाणार आहे। आणि बोर्डाने असं म्हटले की त्याच दिवशी दुपारी 3 वाजता शाळा आणि महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना ही गुणपत्रिका, ज्यांचं स्थलांतर प्रमाणपत्र असेल ते हे दोन्ही गोष्टी संबंधित विद्यार्थ्यांना त्या दिवशी देण्यात याव्यात। आता हे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय की गुणपत्रिका असेल आणि स्थलांतर प्रमाणपत्र ज्यांचं असणार आहे ही दोन्हीही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो सुद्धा की ही जबाबदारी दुसऱ्या कुणावरही सोपवू नका, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट्स असल्यामुळं मिसप्लेस होण्याची शक्यता असते किंवा काही झालं तर पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे स्वतः त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहा आणि त्यासोबत तुम्ही तुमचं आय कार्ड आणि ॲडमिट कार्ड हे दोन्ही जवळ ठेवा। ते पुरावे तुमचे फोटोग्राफी आणि त्या अनुषंगाने ते आयडेंटिफिकेशन होणार आहे, त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही। पण समजा तुम्ही बाहेरगावी असाल आणि त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहू शकत नसाल तर तुम्हाला 2 दिवसानंतर देखील ते मिळू शकेल, पण ही जबाबदारी दुसऱ्यावर कोणावरही देऊ नका। पण असं झालं की तुम्ही महाविद्यालयामध्ये त्या दिवशी आलेला आहात आणि तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत, म्हणजे महाविद्यालयाचं आय कार्डही नाही आणि ॲडमिट कार्ड पण परीक्षेचं जर नसेल तर त्या महाविद्यालयामध्ये जे तुमचे संबंधित विषय शिक्षक असणारे आहेत, जे जास्त ओळखीचे असतील, त्यांच्या ओळखीनं सुद्धा तुम्ही ते मिळवू शकता। पण शक्यतो ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। ॲडमिट कार्ड आणि आय कार्ड ह्या दोन्ही घेऊन त्या दिवशी उपस्थित राहा। त्या दिवशी तुम्हाला मूळ म्हणजे ओरिजिनल मार्कलिस्ट हे मिळणारं आहे, ते जपून ठेवणं अतिशय गरजेचं असणारं आहे। धन्यवाद।